छत्रपती शिवाजी शहाजीराजे भोसले आणि छत्रपती संभाजी शिवाजीराजे भोसले हे दोन नाव जे ऐकल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कदाचितच कोणी असेल ज्याच्या अंगावर शहारा नाही येणार, आणि ज्याच्या अंगावर नाही येणार तर समजून घ्यायचं की चुकीचा इतिहास किंवा चुकीच्या पद्धतीने दाखवलेला, वाचलेला आणि शिकवलेला इतिहास ऐकून हा व्यक्ती मोठा झालाय। इतिहासाच्या तोडफोडीसाठी फक्त मदरशांना कितीतरी दोष देणार आपलीच लोक आणि आपल्याच विद्यमान राजगाद्या जिम्मेदार आहेत का? नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं। जे लोक आज इतिहासावर प्रश्न उभारतात, इतिहास रक्षणासाठी तलवार घेऊन समोर येतात, त्यांना विचारा विशालगडचं काय आहे तरी कुठे माझ्या राजाचा विशालगड? काय हालत आहे आज महाराष्ट्रात गड किल्ल्यांची? बेधडक प्रश्न विचारा त्यांना, कारण त्यांना उत्तर द्यावं लागेल। जर प्रश्न निर्माण करताय तर उत्तर द्यायची पण ताकद असली पाहिजे ना। छत्रपती शिवाजी महाराज का तुमच्या एकट्याचे होते की तुम्हीच त्यांचे लाडके? शाळेतील लेकरांना इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी शिकवले जातात की आलमगीर औरंगजेब? जर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकत नाही तर कुठल्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही बोंबा फोडताय जो या देशासाठी, इथल्या युवा पिढीसाठी आपल्या राजाचा इतिहास समोर घेऊन येतोय? स्वतःच्या लेकरांना ऑक्सफोर्ड पाठवणारी लोक आज इतिहासाचा ठेका मांडून बसलेत का? खेर सोडा, शेवटी राज ठाकरे यांना भेटल्यानंतर उत्तेकरांनी तो निर्णय घेतला जो घ्यायला नको होता का? सगळं सोडा, आता येऊ मुद्द्यावर। लेझीम आता कसं आहे ना की पंढरपूरच्या आषाढी वारीपासून ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये या नृत्यकलेला महाराष्ट्राची सांस्कृतिक नृत्यकला म्हणून प्रदर्शित केलं जातं। पण नाही, चित्रपटामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक कला दाखवलीच कशी यावर वाद निर्माण झाला किंवा केला गेला। काय वाटतं तुम्हाला? ते कसं आहे ना राव, ना करायचं ना करू द्यायचं। आम्हाला आज इथे कुठल्या गादीवर, कुठल्या नेत्यावर प्रश्न नाही उचलायचे, फक्त एक प्रश्न विचारायचा की एवढे संपन्न असून देखील का आतापर्यंत तुम्ही असा प्रयोग स्वतःहून नाही केला? का एखादा चित्रपट स्पॉन्सर नाही केला? काय केलं तुम्ही ते गडकिल्ले संवर्धनासाठी? काय केलं तुम्ही लहान लहान लेकरांच्या मनात शिवा जागवण्यासाठी? याचं सरळ आणि एकच उत्तर, फक्त राजकारण केलं तुम्ही। अरे अरे, राग नका करू, असं आम्ही नाही बोलतोय तर महाराष्ट्रातली जनता बोलते। जे आम्ही ऐकलं ते आम्ही सांगतोय। काय बरोबर आहे ना दर्शक महोदय? प्रश्न एकच की तुम्ही नृत्यकलेला एवढं खालच्या दर्जाचे स्थान दिले का? भगवान शिवने सुद्धा तांडव केला होता, भगवान श्रीकृष्ण सुद्धा नृत्य करायचे, आणि आमचे छत्रपती आमच्यासाठी कुठल्या देवापेक्षा कमी नाही हे अख्खा महाराष्ट्र बोलतो। ही लोक तेव्हा कुठे जातात जेव्हा दिल्लीच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीची विटंबना केली जाते। तुमचेच खासदार, नेते, कार्यकर्ते, इतिहास संशोधक फलाना ढिमकाना त्याच दिवशी दिल्लीमध्ये होते, का नाही गेले ते तिथे? आजच्या घडीला चित्रपट हा एकमात्र असा मार्ग आहे की जो लहान लेकरांपासून ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत महाराज आणि त्यांचे विचार पोहोचवेल। लेझीम खेळणं जर चुकीचं आहे तर एक काम करा, मुख्यमंत्र्याकडून आदेश काढून घ्या आणि महाराष्ट्रामध्ये लेझीमला बॅन करून टाका। नकोच ना हा विचित्र नृत्य प्रकार ज्याला बघून आमच्या भविष्यातील युवा पिढीवर चुकीचे संस्कार पडतील। काय बरोबर ना? लक्ष्मण उत्तेकर, अहो 4 वर्ष झाले हा व्यक्ती एका चित्रपटावर मेहनत करतोय। चित्रपट चालेल न चालेल हे आता शेतमालाला भाव मिळण्यासारखं आहे, पण तुमच्या फक्त राजकारणामुळे आज तो व्यक्ती त्या चित्रपटामधून काही पार्ट्स काढून टाकतोय। हे जे कार्यकर्ते रस्त्यावर उतरण्याच्या गोष्टी करतात, पिक्चर रिलीज झाला तर तोडफोडीची भाषा बोलतात, विचारा त्यांना जन्मतिथी काय छत्रपती संभाजी महाराजांची? 500 रुपये भरून गर्दा गोळा करणारे त्या व्यक्तीला काय समजू शकतील ज्याच्या मेहनतीला गर्दी स्वतः 500 रुपये देऊन चित्रपट पाहायला जाते। खैर, आम्ही सर्व प्रश्न महाराष्ट्रासमोर ठेवतो आणि एकच गोष्ट बोलतो की डोक्यावरून साहेब जे बोलेल ते खरं हे भूत उतरवून देशाच्या आणि राज्याच्या भविष्यासाठी विचार करा। उद्या चालून तुमची मुलं तुम्हाला हे विचारू नाही की बाबाई औरंगजेब अकबर इतके महान का होते? आता विचार तुम्ही करा, कारण छावा सारखा चित्रपट रिलीज होऊ देणं तुमची जिम्मेदारी आहे। तुम्ही तुमची जिम्मेदारी पूर्ण करणार की नाही आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की कळवा। गरज आहे जगाला छत्रपती संभाजी शिवाजी राजे भोसले समजण्याची, आणि असे प्रश्न आम्ही नेहमी उचलत राहू फक्त तुमच्यासाठी। म्हणून पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं, कॉंग्रॅच्युलेशन्स। काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे। दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो,
उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.